ओम राजे तुम्ही केलेलं काम सांगा। आता डॉक्टर पाटील 5 वर्ष खासदार होतं, माहितीये का नाही हो तुम्हाला? होतं का नाही? मग त्यांच्या 5 वर्षाच्या काळात काय मतदारसंघ चमचमा 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 चमकत होता का? ती ओम राजे आल्यावर काळा पडला? एका तरी गावात डॉक्टर पाटील आलता का 5 वर्षात? ओम राजे जितकं फोन उचलते तितके फोन उचलले का डॉक्टर पाटलानं? ओम राजे संसदेत 71 वेळेस बोलला, एकदा तरी डॉक्टर पाटील बोललेला व्हिडिओ दाखवा। मग खासदार व्हायचं कशाला होतं? खासदार व्हायचं कशाला होतं? बांधवानो, डॉक्टर पाटलाच्या घरातल्या लोकांना खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद ही प्रतिष्ठा म्हणून पाहिजे, प्रतिष्ठा म्हणून। आणि ओम राजे हे पद 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी पार पडतोय। हा फरक आहे त्यांच्यामधला आणि माझ्यामधला। माझं पहिलं ठळक काम पद्मसिंह पाटलांनी 1991 ला आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करणं गरजेचं होतं का? मुंबईला कुठं? पण त्यांनी केलं कुठं? मुंबईला का? म्हणले जिल्ह्यात काय माणसं राहतात का? म्हणले जनावर राहतात। माणसं कुठं राहतात? मुंबईला। म्हणून कुठं केलं? मुंबईला। ओम राजेला 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली बांधवानो। त्या 2.5 वर्षात 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला आणि 1 वर्षात ह्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओम राजेनं, कैलासदादांनी हिथं मंजूर करून घेतलं, चालू केलं। 3ऱ्या वर्षाचे ऍडमिशन झाले। पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधून आणि हॉस्पिटल मधून बाहेर पडतील। हे माझं पहिलं ठळक काम। पुढं मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, संतोष कामाचं दी मला कामाचं। लाईटीची अडचण होती का नाही हो तुमची? का नव्हती? प्रचंड अडचण होती बांधवानो। RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं, ज्याचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार म्हणजेच ओमराजे होता, ह्या खासदारानं आपल्या धाराशिव जिल्ह्यातले 40 नवीन 33 केवीचे सबस्टेशन ह्याच RDSS मधून मंजूर करून घेतले। ह्याच खासदारानं जे 40 मंजूर झाले त्याच्यातले तुळजापूर तालुक्यातले ऐका, पिंपळा देवकुरळी, कारला खंडाळा, डेकरी, नंदगाव, वडगाव काठी, तामलवाडी औद्योगिक 7 नवीन